सासंगजी प्रेमाने बोला. निरंकारजी खरोखर सासंगजी परम भाग्य आहे की सद्गुरूच्या कृपेने या सत्संगचा अभ्यासा लाभ होत आहे. आताच महात्मा गीताद्वारे समजावण्याचा प्रयत्न करत होते की ओळखिले नाही तुला भजनात. खरोखर सासंगजी जोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरू येत नाही, जोपर्यंत जीवनामध्ये ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत हा भगवंत कसा कोणत्या रूपाने येतो हे लक्षात येणार नाही. नामदेव महाराजांना सुद्धा कुत्र्यामध्ये आल्याला जे त्याच वेळेस लक्षात आलं की ज्या वेळेस नामदेव महाराजांनी ब्रह्मज्ञान विसोबा केतरांकडून घेतलं. त्यापूर्वी कित्येकदा हा भगवंत कायकाड्याच्या रूपामध्ये आला होता, अगदी मधमाशीच्या रूपामध्ये आला होता, अगदी अनेक रूपामध्ये आला, परंतु नामदेव महाराजांनी त्याला ओळखलं नाही. आणि ज्यावेळेस ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली त्यावेळेस विसोबा केतरांकडून ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि कुत्र्यामध्ये आलेला भगवंत ओळखीला. हाच भाव महात्मा या ठिकाणी सांगत होते. म्हणून तर कुत्र भाकरी घेऊन पळालं तर नामदेव महाराज कुत्र्याच्या पाठीमागं तुपाची वाटी घेऊन पळत होते. पण केव्हा ही ओळख झाली तर ज्यावेळेस ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली त्यावेळेस. सासंगजी या ठिकाणी आलेला प्रत्येक महात्मा हेच समजावण्याचा प्रयत्न करत आपल्याला मृत्यूची जाग करून देत आहे की बाबा आपलं आयुष्य एक एक दिवसांनी कमी होत चाललंय आणि मग सोयीत जाणून घेण्याची गरज आहे. हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे हा दुर्मिळ आहे आणि हा मिळालेला नसून हा लादलेला आहे. बहुत सुकृते नरदेह लादला भक्ती विन गेला अधोगती. जीवनामध्ये हा मनुष्य जन्म धारण केल्याच्या नंतर हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. याच्यामध्ये जर आपण भगवंताची प्राप्ती केली नाही, भक्ती केली नाही तर हा नुसता हेलपाटा झाल्यासारखं आहे. एखादा मनुष्य जसं आपण जातो पैठणला आणि एखाद्या कामाच्या निमित्ताने एखादा मनुष्य पैठणला गेला आणि दिवसभर ओळखी पाळखीच्या लोकांना भेटला, दिवसभर फिरला, पण जे काम घरून सांगितलं होतं ते कामच नाही केलं आणि घरी जर परत आला आणि घरच्यांनी विचारलं की तुम्ही अमुक अमुक वस्तू आणायला गेले होते, तुम्ही आणली का? आणि त्यावेळेस जर माणसाची अवस्था होती नाही मी आज दिवसभर फिरलो आणि माझ्या लक्षातच नाही आणायची वस्तू. सासंगजी हा झालेला हेलपाटा जो आहे, सासंगजी बिगर कामाची चक्कर झालेली जी आहे ना, तशीच आपल्या बाबतीत घडू नये. हा मनुष्य जन्म दुर्मिळ आहे आणि हा आपल्याला भगवंताने 84 लाख योनी फिरून आलेला हा जन्म आहे, नर जन्म आहे आणि दुर्मिळ असा जन्म आहे. या जन्मामध्ये येऊन जर आपण भगवंताची प्राप्ती केली नाही तर हा जन्म फुकट गेल्यासारखा आहे. सासंगजी एका स्मशानाच्या बाहेर लिहिलेलं होतं की मंजिल तो तेरी यही थी बस जिंदगी गुजर गई आते आते, अरे क्या मिला तुझे इस दुनिया से अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. की सासंगती घरामध्ये आपलेच सगळे असणार आहेत आणि आपल्यालाच ते त्या ठिकाणी पोहोचवणार आहे. आपली मंजिल म्हणजे आपलं ध्येय ते आहे अमरधाम आणि आपल्याला तिथपर्यंत जायला एवढा वेळ लागतोय. पण मध्यंतरी जो आपल्याला वेळ मिळालेला आहे, जीवन मिळालेलं आहे सासंगजी, ते सद्गुरूच्या कृपेने आणि या भगवंताच्या कृपेने आपल्याला त्या भक्तीमध्ये घालवायचं आहे सासंगजी. पण आपल्या माताजी म्हणाल्याप्रमाणे की राम नाम आपल्या मुखामध्ये येत नाही, राम नाम येत नाही. आता माताजी म्हणाले ना सासंगजी की या देवाचं भजन आपल्या मुखामध्ये येत नाही. भजन कीर्तनानं माझं मन विटलं, नाच सिनेमाला कसं पळत सुटलं, अशी काही मनाची अवस्था आहे. अगदी भगवंताचं नाम नकोय वाटतं या शरीराला, या देहाला. हे मन आपलं इकडे तिकडे भटकत राहते सासंगजी. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकलं फिरी येतं पिकावर, अशी मनाची अवस्था आहे. पण ही मनाच्या अवस्थेला या ठिकाणी बांधून ठेवण्यासाठी हे महात्मा या ठिकाणी संदेश देत आहेत की या ठिकाणी येऊन यारे लहान थोर सकाळशी येते आहे अधिकार, की या ठिकाणी येऊन भगवंताचं नामचिंतन करा. सासंगजी हे जीवन असंच व्यतीत होत चाललंय. माणूस कशामध्ये रमतोय की अगदी 2 भाकरी आणि 4 लंगोटी अशी माणसाची अवस्था आहे. माणसाला जीवन जगण्यासाठी काय लागत नाही. बचपन से लेकर कफन तक दौड़ रहा है आदमी, दौड़ते दौड़ते दम तोड़ रहा है आदमी, 2 रोटी 4 लंगोटी बटोर रहा है आदमी, ये क्या कर रहा है आदमी. माणसाचं जीवन असंच चाललंय सासंगजी. सोबत काही घेऊन आलो नाही आणि घेऊन जायचं पण नाहीये. खाली हाथ आया था जग में खाली हाथ जाएगा, क्या लेके आया था जग में क्या लेके जाएगा, मुट्ठी बांध के आया जग में हात पसारे जाएगा. अशी माणसाची अवस्था असून सुद्धा माणूस नुसतं माझं 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 करतो. अहंकार माणसाचा आडवा येतो सासंगजी की माझं आहे, मला काय गरज आहे हरिनाम घेण्याची, मला काय गरज आहे या ठिकाणी जाण्याची, मी लात मारीन तिथे पाणी काढीन. अशी अवस्था आहे सासंगजी दाची आज प्रत्येक महात्म्याची, प्रत्येक मनुष्याची, की लात मारीन तिथे पाणी काढीन. सासंगजी खरं सांगा, या देहातलं जे आत्मतत्व जर निघून गेलं तर काय लात मारणार, कुठं लात मारणार आहे. सासंगजी साधा आता पूर्वी 2 वर्षापूर्वी एक न दिसणारा किटाणू आला कोरोना नावाचा. तर कोरोना आला म्हणून माणूस घरात बसलाय आणि म्हणतोय काय की लात मारीन तिथे पाणी काढीन. खिडकीतून डुकून पाहायचा महाराज, अरे जनावर फिरते तर आपण घरात येत
अशी काही दयनीय अवस्था माणसाची होती. न दिसणाऱ्या किटाणूला एवढं घाबरत होता आणि सांगतोय की मला काय गरज आहे. गर्व आहे माणसाचा, अहंकार आहे सत्संगजी. की आपल्याला काय गरज आहे भजनाला जाण्याची, आपल्याला काय गरज आहे सत्संगला जाण्याची. 10 एकर ऊस आहे पठ्ठ्याचा, काय गरज आहे पुढे जायची, काहीच गरज नाही. पण सत्संगजी संतांनी याच्यावर पूर्ण पाणी सोडलं आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी या सत्संगच्या दिशेने येत चालले. मीराबाईला कमी नव्हतं सत्संगजी, आधी साधू संतांना तुकाराम महाराजांना काही कमी नव्हतं. पूर्ण त्यांनी वाटून दिलं सत्संगजी आणि या परमात्म्याच्या दिशेने वाटचाल करू लागले, सद्गुरूच्या दिशेने वाटचाल करू लागले सत्संगी. या तो मोका आपल्याला बार बार येत आहे सत्संगजी. महात्मा देखील दुरून आलेले या ठिकाणी, त्यांना देखील आपल्याला श्रवण करायचं आहे सत्संगजी. अधिक वेळ दात घेणार नाही सत्संगी, प्रेमाने बोला.